हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. टीव्ही9 मराठीवर आज दिवसभर लोकसभेचा महासंग्राम. मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस, नाना पटोले, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि संजय राऊत हजेरी लावणार. भाजपकडनं 10 मार्चपूर्वी 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार. भाजपच्या बैठकीत 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांबाबत चर्चा. अंतिम नावं निश्चित झाल्याची माहिती. वाराणसीमधनं मोदी आणि गांधीनगरमधनं पुन्हा अमित शहा लोकसभा लढणार. सूत्रांची माहिती तर नितीन गडकरी पुन्हा नागपुरातनं लढण्याची शक्यता. भाजपमध्ये 3 वेळा खासदार राहिलेल्यांचा पत्ता कट होणार. 25 ते 30% विद्यमान खासदारांचं भाजप तिकीट कापण्याची शक्यता. तर भाजपकडनं उमेदवारीबाबत 3 टप्पे तयार झाल्याची सूत्रांची माहिती. मवियाचं जागा वाटप ठरलं. ठाकरे गट 22 जागा लढणार. 22 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची ठाकरेंची तयारी. वंचित मविया बरोबर आल्यास अकोल्याची जागा सोडणार. सूत्रांची माहिती. मवियाच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा तर शरद पवार गट 9 जागा लढणार. सूत्रांची माहिती. ठाकरे गटानंतर आता वंचितकडनं रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा. प्रकाश आंबेडकरांची आज रामटेकमध्ये सभा. रामटेकच्या जागेवरून पेच वाढण्याची शक्यता. बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांना वगळलं. निमंत्रण नसतानाही पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार. संसद सदस्य नात्यानं शासकीय कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहायला आवडेल असं पवारांचं पत्र. कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझे नाव टाकू नये. पवारांकडनंच राजशिष्टाचार विभागाला पूर्वी सूचना. पवारांचे नाव निमंत्रण पत्रिकेत आता टाकण्यात येईल. पुणे जिल्हा प्रशासनाकडनं खुलासा. शरद पवारांकडनं मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांना जेवणाचं आमंत्रण. बारामतीमधल्या गोविंदबाग निवासस्थानी पवारांकडनं जेवणाचं निमंत्रण. शरद पवार आज पुणे दौऱ्यावर. अमोल कोल्हेंसाठी पवार रिंगणात तर शिरूर मतदारसंघाचा आढावा घेणार. सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंवरही गुन्हा दाखल. बेकायदेशीर कृत्य केल्याच्या कलमान्वये कारवाई. एसीबीकडनं राजन साळवींच्या पत्नीसह भावाला नोटीस. कार्यालयात आज हजर राहण्याच्या सूचना. जबाब नोंदवला जाणार. अवैध मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल. विधान परिषदेचे 10 आमदार आज निवृत्त होणार. प्रवीण पोटे, सुरेश धस, निरंजन डावखर यांचा कार्यकाळ संपणार. तर नरेंद्र दराडे, विलास पोतनीस आणि कपिल पाटीलही निवृत्त होणार. आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होणार. राज्यभरातनं एकूण 16,945 विद्यार्थी परीक्षा देणार. 586 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षेचं आयोजन. विद्यार्थ्यांना शुभेच्छा. मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार. बेस्ट बसच्या पासच्या दरात आजपासून वाढ. दैनंदिन पास 10 तर मासिक पास 150 रुपयांनी वाढला. रत्नागिरी शहरात पाणी टंचाईचं संकट. आठवड्यातनं 2 दिवस पाणी पुरवठा बंद. पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात मर्यादित पाणी पुरवठा. मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपात तुर्तास टळली. भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मान्यता. मान्सून यंदा वेळेत भारतात दाखल होणार. गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस पडण्याचा अंदाज. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.